सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आसावरी आणि गौतम बांदेकरच्या लग्नामध्ये मोठा धमाका होणार आहे. कारण या मालिकेत आजच्या भागात आपल्याला बघायला मिळालं की जो गौतम बांदेकर असतो तो समायराला भेटायला गेलेला असतो आणि समायरा जी आहे ती गौतम बांदेकरला हे समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघ, तुला जे काही पाहिजे ते मला सांग, तू काहीही करून त्या आसावरी सोबत लग्न कर. गौतम बांदेकर बोलतो, पण माझा काय फायदा आहे त्या आसावरी सोबत लग्न करून? त्या आसावरीचं माझ्यावर प्रेम नाहीये, तिचं एका दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. मग तिचं जर माझ्यासोबत लग्न झालं त्यातून माझा काय फायदा आहे? मी काय करू अशा मुलीला घेऊन जिचं दुसऱ्याच कोणत्या तरी मुलावरती प्रेम आहे? तेव्हा समायरा बोलते, एक मिनिट, मी तुला हवे तेवढे पैसे देते. आणि असं बोलून ती पैशांची बॅग घेऊन येते आणि गौतम बांदेकरला देते आणि बोलते, हवे तेवढे पैसे घे. हे ऐकल्यावर गौतम बांदेकर बोलतो, नाही नाही, पैशांचं मी काय करू? समायरा बोलते, मी तुला चांगलं ओळखलंय, मला माहिती आहे तो पैशांसाठी काही करू शकतोस, तो पैशांसाठी माणसांना विकू पण शकतो दुसऱ्या देशात जाऊन, मला सगळं माहिती आहे. आता समायराने तर गौतम बांदेकरला चांगलंच ओळखलेलं असतं, त्यामुळे आता गौतम बांदेकर म्हणतो, ठीक आहे, आता हिला माहितीच आहे आपण कसे आहोत. तो सरळ ती बॅग घेतो पैशांची आणि बोलतो, ठीक आहे, मी हे लग्न आसावरीसोबत नक्की करेल. आता आपल्याला बघायला मिळतं की जी समायरा आहे तिचं तर गौतम खानोलकरवर प्रेम आहे, या गोष्टीचं गौतम बांदेकरला लक्षात आलेलं असतं आणि तो बोलतो की आता मी एवढेच पैसे नाही घेणार आहे, मला अजून पैसे पाहिजे आहेत. फक्त मी आसावरीसोबत लग्न करेल, पण आम्हाला हनीमूनला वगैरे जायचे, त्याला खूप खर्च होईल, त्याचे पैसे तू रेडी कर. आता समायराला अजून टेन्शन आले की एवढे पैसे मी कुठून रेडी करू. परंतु आपल्याला एक गोष्ट समजली की गौतम बांदेकरने जय आणि शर्वरीला खोटं बोललंय की मी आसावरीसोबतचं लग्न मोडणार आहे म्हणून, आणि त्यावरून त्याने ठरवलंय की आपण हे लग्न आसावरीसोबत आता करायचंच. दुसरीकडे जय आणि शर्वरीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमकं गौतम बांदेकर जो आहे त्यानेच गौतम खानोलकरला किडनॅप केलं असेल का? आता झालेलं असं असतं की जय आणि शर्वरी दोघे स्कूटीवरून जात असतात, कारण जयची गाडीमधूनच बंद पडलेली असते, टायर पंक्चर झालेला असतो आणि त्याला लवकर ऑफिसला जायचं असतं. तो मग शर्वरीची स्कूटी शर्वरीला मागतो, परंतु शर्वरी जी आहे ती बोलते, मी स्कूटी नाही देणार, माझी गाडी मीच चालवणार, तुला पाहिजे तर तू माझ्या मागे बस. नंतर दोघे स्कूटीवरून जायला लागतात. जय नाईलाजाने शर्वरीच्या स्कूटीवर बसतो. आता दोघे स्कूटीवरून चाललेले असतात, परंतु अचानक एक गाडी तिच्या समोर येते आणि मग ती जोरात ब्रेक मारते. आता जय जो आहे तो अचानक असं शर्वरीच्या अंगावर पडतो आणि त्या कारणामुळे आता दोघे पुन्हा प्रेमात हरवून जातात. म्हणजे या दोघांना काय काय भानच नसतं, कुठेही एकमेकांच्या जवळ आले की अशा हरवून जातात एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून. तर अशा पद्धतीने काही गोष्टी होतात. त्यानंतर मग ते शर्वरी बोलते, तुला कळत नाही का नीट बसायचं? जय बोलतो, तुला कळत नाही का अचानक ब्रेक मारतीये? मग जय काय करतो, असा उलटा बसतो. म्हणजे शर्वरी अशी बसली सरळ स्कूटीवरती, जय असा उलटा बसतो शर्वरीकडे पाठ करून, जसे लहान मुलं बसतात ना स्कूटीवरती, तसं जय बसतो. शर्वरीला त्याला हसायला येतं की कसलाही पोरग आहे, वेगळंच आयटम आहे असं शर्वरी बोलते. जय बोलतो, काय काय बोलली तुम्हाला? शर्वरी बोलते, काय नाही काय नाही, आणि असं बोलून ते आता निघतात. पुढे परत एक रिक्षा त्यांना आडवी येते. शर्वरीला आता खूप राग येतो. शर्वरी गाडीतून उतरते, त्या रिक्षावाल्याला बोलायला जाते. तेवढ्यात आपल्याला बघायला मिळते की त्या रिक्षातून शर्वरीची आई बाहेर निघते. पमा बाहेर आली आणि पमाला पाहिलं शर्वरीला मोठा धक्का बसतो. पमा बोलते, तू याच्यासोबत काय करतेय? शर्वरी तेव्हा बोलते, अगं आई, मी सांगते तुला काय झालं ते. शर्वरी बोलायला जाते, तेवढ्यात शर्वरीची आई सरळ शर्वरीच्या कानाखाली लावून देते. आणि हे पाहिल्यावर जयला हे बिलकुल आवडत नाही. जय बोलतोय, हो तुम्ही असा हात नाही उचलू शकत तुमच्या मुलावर, आणि हे चुकीचं आहे. आणि त्यावेळेस पमा बोलते, तू मला सांगू नको माझ्या मुलीसोबत मी कसं वागायचं. मग शर्वरीची आई शर्वरीला असं सांगते की याच्या घरच्यांनी आपला अपमान केला होता, तुझ्या आई वडिलांचा अपमान केला, आपल्या गरिबीचा अपमान केलाय, आणि तू ह्याला तुझ्या गाडीवर घेऊन फिरवतीये. शर्वरी बोलते, मी फिरवत नाही, मी लिफ्ट देत होते, फक्त त्याला ऑफिसला जायचं होतं. शर्वरीची आई बोलते, त्याने टॅक्सी घेतली असते ना, तुला काय हे सगळं करायची गरज आहे? आणि असं बोलून ती शर्वरीला सरळ रिक्षामध्ये टाकते आणि घरी घेऊन येते आणि तिची गाडी तशीच रस्त्यावर सोडून देते आणि चावी पण काढून घेते गाडीची. आता बिचाराच्या आई मध्येच रस्त्यात अडकलेला असतो. परंतु दुसरीकडे शर्वरी जेव्हा घरी जाते तेव्हा शर्वरीची आई शर्वरीवर खूप जास्त चिडते आणि तेव्हा मग शर्वरी समजावण्याचा प्रयत्न करते की मी फक्त त्याला लिफ्ट देत होते, त्याची गाडी बंद पडली होती वगैरे वगैरे. तेव्हा शर्वरीची आई बोलते, तुझ्या आई वडिलांचा याने अपमान केलाय, तुझी हिंमत तरी कशी होती याच्यासोबत बोलायची? अरे तुझं लग्नाचं वय झालंय, जर लोकांनी तुला पाहिलं की तू तुझ्या गाडीवरती एका पोराला फिरवते तर लोक काय म्हणतील, असं शर्वरीची आई बोलते. आणि अशा पद्धतीने ती शर्वरीला चांगलंच ओरडते. अनुश्री देखील तिकडे येते आणि शर्वरीच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती खूप चिडलेली असते. आता शर्वरी जी आहे ती शेवटी आईलाच खूप समजावते, सॉरी बोलते
दोघे मिठी मारतात. अनुश्री त्यांना जॉईन करते, तिघे लोक मिठी मारतात. परंतु आता शर्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. जर आपल्या आईला एवढा प्रॉब्लेम आहे त्या खानोलकरच्या फॅमिलीसोबत, तर आपल्या आसावरीचं आणि गौतम खानोलकरचं लग्न कसं होणार? दुसरीकडे जयला देखील याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं, की अरे किती क्रेझी आहे शर्वरीची आई, असली डेंजर आहे ही की असा हात उचलतीये फक्त माझ्यासोबत पाहिल्यावर. तर मग काय व्हायचं, म्हणजे कसं लग्न होणार आसावरी आणि गौतमचं? नंतर जय शर्वरीला फोन करतो आणि सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करतो. आणि त्यानंतर ते आता टेन्शनमध्ये असतात की कसं जय आणि गौतमचं लग्न होणार. आता या सगळ्यामध्ये जयला डाऊट आलेलं असतं की त्या गौतम बांदेकरने तर हल्ला केला नसेल ना गौतम खानोलकरवर. कारण लग्नाच्या दिवशी जे त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न जय आणि गौतम आणि आसावरीचं ठरवलं होतं, त्यामध्ये गौतम खानोलकरला एका जणाने किडनॅप केलं होतं. आता त्याला कोण किडनॅप करू शकतो? आपला एकच दुश्मन आहे, गौतम बांदेकर. कारण त्या गौतम बांदेकरने जर गौतम खानोलकरला किडनॅप केलं तर त्याच्या रस्त्यातला काटा गेला, त्याचं आसावरीसोबत नीट लग्न होईल, असा जय खानोलकरचं म्हणणं असतं. आता जय शर्वरीला हे सगळं बोलतो, शर्वरीला देखील हे थोडं पटतं आणि हे दोघे मग गौतम बांदेकरला भेटायला जातात. गौतम बांदेकर बोलतो, माझा काय संबंध आहे? तुम्ही माझ्यावर कसला आरोप लावताय की मी किडनॅप केलं असेल? मी असा माणूस नाहीये. जय खानोलकर बोलतो की नाही, पण मला खूप डाऊट आहे, कारण तू एकटाच माणूस आहे ज्याला या सगळ्याबद्दल माहिती आहे आणि तुलाच आमच्याबद्दल दुश्मनी असू शकते, कारण आसावरीच्या मधला गौतम हा काटा आहे तुझ्यासाठी. तेव्हा गौतम बांदेकर बोलतो, नाही नाही, माझा याच्यासोबत काही संबंध नाहीये. अरे मी तर तुम्हाला शब्द दिलाय की मी आसावरीसोबत लग्न नाही करणारे, कॅन्सल करणारे, आणि त्याचबद्दल सांगण्यासाठी मी तुम्हाला भेटणार होतो. आणि मग जय बोलतो, काय काय आहे तुझा प्लॅन? मग गौतम बांदेकर सांगतो, हे बघा, आता आसावरीच्या आणि माझ्या लग्नाची तयारी सुरू आहे. मी माझ्या घरच्या नाचांना कसं काय बोलू शकत नाही. आसावरीचे वडील देखील मला 100 प्रश्न विचारतील. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं लग्न होऊ द्या. लग्नाच्या ज्या दिवशी विधी होईल, ज्या दिवशी ते लग्नाचं पूर्ण मंडपात आपण असू, त्या दिवशी मी अचानक तिकडं लग्न कॅन्सल करणार आणि तिकडून निघून जाणार. जय बोलतो, अरे आज जर तुला तुझ्या आईवडिलांना समजवता येत नाही, मग त्या दिवशी तरी कसं समजवता येईल? मग तेव्हा गौतम बांदेकर बोलतो, अरे त्या दिवशी जर मी लग्नातून बाहेर पडलो तर मग तुम्ही लगेच तुझ्या भावाला गौतम खानोलकरला तिकडे उभं करा. तो लगेच मांडपात येईल, तो लगेच सगळ्यांमधून उठेल आणि म्हणेल की मला आसावरीसोबत लग्न करायचंय, आणि मग तो करून टाकेल आसावरीसोबत लग्न. असं आपण ठरवूया, असं गौतम बांदेकर बोलतो. आणि नंतर मी माझ्या आईवडिलांना समजावेलच, ते माझ्यावर चिडतील पण मी नंतर त्यांना समजावेल, कारण मला काय करायचंय ना, आसावरीसोबत लग्न करून, आणि ते पण तिचं दुसऱ्यावरतीच प्रेम असताना, याने 3 आयुष्य खराब होतील, यामुळे मला हे लग्न नाही करायचंय, असं गौतम बांदेकर असं बोलतो. या गोष्टीमुळे आता जय आणि शर्वरीचे या सगळ्यावर विश्वास पडलेला असतो, पण जयला अजूनही त्या गौतम बांदेकरवर शंका असते. आपल्याला एक लक्षात आलंय की गौतम बांदेकरचा काय प्लॅन आहे. तर गौतम बांदेकरचा असा प्लॅन आहे की आपण जय शर्वरीला बोलायचं की मी लग्नाच्या मांडपात ते लग्न तोडेल, ऐनवेळी लग्न तोडेल, आणि मग यामुळे हे लग्नाच्या दिवसापर्यंत काही प्रॉब्लेम आणणार नाहीत. आणि त्या दिवशी जेव्हा एकदा लग्न ठरलं, एकदा लग्न होचा विधी सुरू झाला, मग तेव्हा मी ते लग्न कॅन्सल करणारच नाही, असं गौतम बांदेकरचा प्लॅन असतो. आणि त्या दिवशी मग त्याचं लग्न पण होऊन जाईल आसावरीसोबत. जय शर्वरीला पण सगळ्यांसमोर काहीच करता येणार नाही, आणि अशा पद्धतीने सगळा त्यांचा प्लॅन फ्लॉप होईल. अशा काही गोष्टी आपल्याला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता पाहायला मिळणार आहेत. अजून आपल्याला या मालिकेचा एक ट्रेलर बघायला मिळाला की उद्याच्या भागात काय होतं, असा आपल्याला एक छोटासा ट्रेलर बघायला भेटतो ना. तर त्या ट्रेलरमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जो गौतम जो जय खानोलकर आहे, जय खानोलकर, जय ऑफिसमध्ये असतो. तुम्हाला तर माहिती आहे की जयला आता राधिका सुभेदारनी स्टाफ ठेवायला सांगितलंय त्यांच्या ऑफिसमध्ये, जो फिमेल स्टाफ असला पाहिजे. त्यांच्या ऑफिसमध्ये आता 3 बायका आलेल्या असतात शर्वरीसोबत, म्हणजे आता टोटल 4 बायका झालेत. त्या बायका आता घरी जाणार असतात काम झाल्यानंतर. तेव्हा जय बोलतो, हो कुठे चाललाय, काम झालं का? सगळ्या बायका बोलतात, हो सर सगळं काम झालं. आणि जय बोलतो, मला माहिती नाहीये की तुम्ही सगळं काम केलंय का, राहिलं असेल तर थांबा ऑफिसमध्ये, उशिरापर्यंत थांबायचं आणि सगळं काम संपवायचं. तेव्हा शर्वरी येऊन त्याला बोलते की आम्ही बायका आमच्या घरातलं पण सगळं हँडल करतो, बाहेरचंही हँडल करतो, आपल्या मुलांचा पण सगळं डबा वगैरे हँडल करतो, कामावरून घरी आल्यावर सगळं आमच्या आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं पण सगळं हँडल करतो, आणि हे सगळं करून आम्ही काम पण टाईमवर संपवतो. आणि आता जर तू आम्हाला थांबवलं तर आमचे घरचे पण आम्हाला बोलते की तुम्ही नुसतं उशिरा येता आणि कारणं देता, त्यामुळे आम्हाला जाऊ दे, असं शर्वरी आता सगळ्या बायकांसाठी जय समोर स्टँड घेते. अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला मालिकेत बघायला मिळतात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की जो जय खानोलकर आहे
त्याने पाहिलं ना की शर्वरीने तिच्या आईचा मार खाल्ला, त्यामुळे त्याने शर्वरीला सॉरी बोललेलं असतं आणि हे पाहून शर्वरीला खूप छान वाटतं की यार हा शायनर नेहमी ह्याच्यात खूप इगो असतो, परंतु आज त्याने मला सॉरी बोललं स्वतःहून आणि यामुळे शर्वरीला खूप छान वाटतं. म्हणजे आपल्याला बघायला मिळते कुठेतरी जय आणि शर्वरीची मैत्री छान घट्ट होतीये. त्यांच्यातली दुश्मनी पण जरा चांगली वाढत चालली आहे. परंतु आय होप जय देखील त्याला लक्षात येईल की बायका देखील कामाच्या माणसं आहेत, पुरुषच कामाचे माणसं नाहीयेत. दुसऱ्या देशांमध्ये आपण पाहिलं, अमेरिकेमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये, तर तिकडे बायका पण नॉर्मली तेवढंच काम करतात जेवढे माणसं काम करतात. भरपूर कमवतात ते लोकं आणि त्यांचा देश खूप पुढे गेलाय. आपल्याकडे बायका एवढं काम करत नाही, ते घरीच असतात. जर घरात एकच पुरुष माणूस कमवत असेल आणि मग जरा अवघड जातं ना. पण जर जर या आपल्या देशामध्ये 50% पुरुष आहेत आणि 50% बायका आहेत, फक्त पुरुष लोक काम करत असतील तर मग किती माणूस कमवणार आहे. परंतु दोन्ही लोक काम करत असतील, बायका पण पुरुष पण, तर देशात कमाई खूप वाढेल सगळ्या लोकांची, जास्त कमवतील लोक. आणि आय होप की आपल्या जयला समजेल की बायका पण तेवढंच काम करू शकतात आणि त्याला पण लक्षात येईल सगळं आणि हळूहळू शर्वरी आणि जयची चांगली मैत्री घडेल. आणि पाहूया आता आसावरी आणि गौतम बांदेकरच्या लग्नात काही धमाका होतोय का. मला असं वाटतं की त्यांच्या लग्नाच्या दिवशी काहीतरी धमाका होऊ शकतो. हा फक्त माझा अंदाज आहे की असं काहीतरी होऊ शकतं. तुमचे या सगळ्यावर काय मत आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्हाला जर काही विचार असतील तुमचे की मालिकेत पुढे असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, तर तुमचे मत मला कॉमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात, पाहूया पुढे नेमकं काय घडतंय ते. मी तुमचा मने भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात.